नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज एडी लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात 25 मिनिटं 50 बातम्या. म्हाडाच्या कोकण मंडळातील 11,187 घरं विक्रीविना पडू नयेत. या घरांची प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्री केली जाणार आहे. यासाठी आजपासून अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 6,294 घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीमध्ये समावेश आहे. 5 डिसेंबर रोजी या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काळा चौकी, अभ्युदय नगर इथल्या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी विकासक नेमण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुमारे 15,000 रहिवाशांना या पुनर्विकास प्रकल्पाचा फायदा होणार आहे. सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचं काम सुरू आहे. आज विमानतळाच्या धावपट्टीवरती वायुदलाच्या ताफ्यातील C-130 हे विमान उतरणार आहे. तसंच हवाई दलाचं सुखोई हे विमान धावपट्टीपासून काही अंतरावरती उडणार असल्याची माहिती सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. सिडकोनं मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील आपल्या कर्मचाऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर केलाय. या निर्णयाचं सिडकोतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं. मीरा भाईंदर महापालिकेतील कायम सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 24,717 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. शिवाय मानधनावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील दिवाळी बोनस मंजूर झालाय. पुणे महापालिकेतील सुमारे 18,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी 8.33% बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत वित्त आणि लेखा विभागानं परिपत्रक काढलंय. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये आता पाळणाघरांची सोय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केवळ 4 तासांसाठी ही सोय असणार आहे. सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं राज्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रानं दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेपूर्वीच राज्य सरकारला कर वाटप म्हणून 1,78,173 कोटी रुपये जारी केलेत. अमरावती जिल्ह्यामध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. जिल्हाध्यक्षपदावरून प्रदीप राऊतांना 5 महिन्यातच काढल्यामुळे समर्थकांनी राजीनामे दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत. अजित पवारांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे. मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला येण्यासाठी जालन्यातील प्रत्येक गावात दवंडी दिली जाते. अक्षतांचं वाटप करत दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येण्याचं आवाहन केलं जातंय. बीडमधल्या सावरगाव घाट इथे भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यानिमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बहीण भाऊ एकत्र येणार आहेत. भाजप आमदार राणा पाटील आणि ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यात जुंपली आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पात निधी कमी देत सरकारकडून धाराशिव जिल्ह्याची फसवणूक केल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला. धाराशिवमधील कळंब हा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडावा, त्या जागेवर उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आमदार राणा पाटील यांचे विश्वासू आणि भाजपचे अजित पिंगळे यांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये कुणबी भवनाच्या भूमिपूजनावरून सेना भाजप 2 पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. दापोलीत कुणबी समाज भवनासाठी भाजपनं 12 गुंठे तर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी 7 गुंठे जागा कुणबी समाज उन्नती संघ या संस्थेला दिली आहे. या दोन्ही ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन पार पडलं. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजप आमदार सुभाष देशमुखांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापुरातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेतली. पदाधिकाऱ्यांनी सुभाष देशमुख यांच्या नावाला विरोध केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आधारित 1 नंबर हा चित्रपट प्रदर्शित झाला. जळगावात मनसैनिकांनी चित्रपटगृहाबाहेर राज ठाकरेंच्या बॅनरवर दुग्धाभिषेक करत ढोल ताशांचा गजर केला. संभाजीराजे छत्रपती आज पुण्यात आपला पक्ष स्थापन सोहळा साजरा करणार आहेत. यावेळी चौकात महाविकास आघाडी आणि महायुतीवर टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले. तिसरा पर्याय म्हणून आम्हीच योग्य आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सणासुदीच्या काळातही सोन्याच्या दरात सातत्यानं घट होते. गुरुवारी सोन्याचा भाव जवळपास 800 रुपयांनी घसरला. सध्या सोन्याचा भाव 76,850 रुपयांवरती आलाय. दसऱ्याला आनंदाचा शिधांतर्गत लाभार्थ्यांना 1 किलो साखरेचं वाटप होणार आहे. नागरिकांना फक्त 100 रुपयात चणा डाळ, तेल, साखर आणि रवा मिळणार आहे.
दसऱ्यानिमित्तानं इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी आहे. सध्या 100 रुपये किलोनं मिळणारा झेंडू दसऱ्याला 150 रुपयांवरती जाण्याची शक्यता आहे. आवक वाढली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावलाय. गणेशोत्सवात तेजीत असलेल्या कोथिंबीरीचे दर नवरात्रोत्सवात कोसळले. 3 ते 4 पट दर कमी झालेत. बदलत्या वातावरणामुळे कोथिंबीर खराब होण्याचं प्रमाणही वाढलंय. रावेरसा तालुक्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मक्यासोबतच कापूस पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत आहे. भिवंडीत परतीच्या पावसानं चांगलाच हाहाकार माजवलाय. मुसळधार पावसामुळे इथे कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका बसला. भात आणि नाचणी पिकाला सर्वात जास्त फटका बसल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. राज्यात आजपासून तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा चांगलाच चटका बसतोय. त्यामुळे थकवा, डिहायड्रेशन तसंच श्वसनाच्या समस्या देखील उद्भवू लागल्या आहेत. लहान मुलांना ताप येण्याचं प्रमाण देखील वाढलंय. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून पुलावरून जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. जड वाहनांच्या तुलनेनं लहान वाहनांची देखील वाढ केवळ 31% आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लावलेले होर्डिंग्ज हटवण्यासाठी मोहीम राबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं पालिकांना दिलेत. जर शहर विद्रूप केलं तर राजकीय पक्षांना सोडणार नाही अशी तंबी देखील दिली. भिवंडी पालिकेच्या देण्याचा बोजा वाढता तब्बल 225 कोटींच्या घरात गेलाय. त्यामुळे पालिकेचा आर्थिक कणा मोडण्याची वेळ आली आहे. पाणी आणि वीज बिलं थकल्यामुळे कर्मचाऱ्यांसह ठेकेदारांची देणी देखील तुंबली आहेत. राज्यातील रेरा नोंदणीकृत तब्बल 314 गृहप्रकल्पांविरोधात नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. यापैकी सर्वाधिक 236 प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातले आहेत. या सर्व प्रकल्पांची यादी महारेरानं आपल्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध केली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा तब्बल 7,404 वाहनांची खरेदी केली. त्यात सर्वाधिक 4,957 दुचाकी तर 1,796 चारचाकींची खरेदी झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात पुणेकरांनी सर्वाधिक चॉईस क्रमांक खरेदी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुणे आरटीओला चॉईस क्रमांकातून मिळणाऱ्या महसुलात तब्बल 11 कोटींची वाढ झाली आहे. नवी मुंबई शहराच्या रस्त्यावरती इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालवण्याचं स्वप्न महापालिकेकडून दाखवलं जाते. मात्र अद्यापही प्रस्ताव कागदावरतीच राहिल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे मार्गावरती सुधारणा करून तिला अपग्रेड करण्यात येते. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 301 किलोमीटरचे नवे मार्ग सुधारण्यात येणार आहेत. यासाठी 16,240 कोटींचा खर्च केला जातोय. रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरातील 10,000 लोको इंजिनमध्ये कवच प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यातील 786 इंजिनांचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान प्रवाशांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी भारतीय रेल्वेकडून 6,556 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. अमृत भारत स्थानक विकास योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या परळ स्थानकाचा विकास केला जाणार असून त्यात मोठा डेक बनवण्यात येणार आहे. या ठिकाणी छोटे छोटे फूड स्टॉल्स असणार आहेत. औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं सुरू केली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 27,000 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. राज्यातील 1,39,000 विद्यार्थिनींनी विविध पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेत. हे प्रमाण प्रवेश घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत 41.55% इतके आहेत. मुंबईतल्या नदी नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा पालिकेसमोरची न सुटणारी समस्या आहे. यासाठी ट्रॅशबूमच्या सहाय्यानं कचरा गोळा करण्याची पद्धत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील 16 ठिकाणी ही यंत्रणा राबवली जाणार आहे. वांद्रे मुंबई येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरासाठी त्याच ठिकाणी भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. वीज बिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना महावितरणनं अभय योजना सुरू केली. मात्र तरी देखील ग्राहकांची पाठच असल्यामुळे महावितरणला आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय.
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा एकामागून एक मिशन लॉन्च करते आणि आता नासा गुरु ग्रहावरती एलियनचा शोध घेणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक परिचारिका प्रसविकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. प्रसविकांना ग्रेड पे 4,200 रुपये लागू करण्याच्या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा या परिचारिकांनी दिला. महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात 800 डेंग्यू आणि 600 तापाचे रुग्ण आढळलेत. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे साथीच्या रोगांनी डोकं वर काढल्याचं समोर आलंय. केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जसच्या तसं उभं करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यात इमारतीचं रूपकाम करणं आणि भिंतीचं रिस्टोरेशन करण्यासाठी 3 कंपन्यांनी निविदा दाखल केल्यात. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून किल्ल्याजवळ जेटी बांधण्यात येत होती. हे काम आता बंद असल्यामुळे हे कधी पूर्ण होणार असा प्रश्न स्थानिकांसोबतच पर्यटक उपस्थित करतायत. परभणीतील बँकांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे तर महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी आहे. मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. महाराष्ट्रात सर्वात उंच 61 फूट उंचीच्या श्रीराम मूर्तीचं उद्या लोकार्पण होणार आहे. भाजप स्थानिक आमदार यांच्या प्रयत्नानं नाशिक तपोवन परिसरात ही मूर्ती उभारण्यात आली आहे. वाशिमच्या मेडशी ते मालेगाव मार्गावरती मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांची संख्या वाढली आहे आणि हे खड्डे बुजवून मार्ग चांगला करावा अशी मागणी वाहन चालक करतायत. पुण्यातील भोर तालुक्यातील जोशी कुटुंबियांनी देशी गुलाबांची बाग फुलवून उच्च प्रतीचं गुलकंद बनवत व्यवसाय सुरू केलाय. वर्षभरात जवळपास 500 किलो गुलकंद विक्री ते करतात. जगभरात विविध कारणांमुळे वन्यजीवांची संख्या सातत्यानं घटत असून 50 वर्षात ती सरासरी 73% कमी झाली आहे. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर नवीन अहवालात तसं म्हणण्यात आलंय. वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे. या ठिकाणी महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला 800 रुपये प्रति किलो तर नाशिकमधील स्ट्रॉबेरीला 600 रुपये इतका दर मिळतोय. तुळजाभवानी देवीची अष्टमीला भवानी तलवार पूजा मांडण्यात आली. या पूजेच्या वेळी देवीच्या अंगावरती 9 किलो 883 ग्राम वजनाच्या ऐतिहासिक आणि मौल्यवान दागिन्यांचा साज चढवण्यात आला होता. तुळजापुरात येरमाळ्यातील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ही देवी परिचित आहे. नवरात्रोत्सवानिमित्तानं पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावरती पद्मावती देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. यावेळी गडावरती जागरण, गोंधळ, भजन कीर्तनासोबतच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं. यात पारंपरिक वेश परिधान करून तरुणांचा मोठा सहभाग होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हर्सोल परिसरातील हरसिद्धी राज दांडियामध्ये गरबा खेळण्याचा आनंद लुटला. ज्ञानराधा सोसायटीमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं सोसायटीची 1002 कोटी 79 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आणि जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना इथल्या भूखंडाचा समावेश आहे.